लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। आज आपण आहोत या ठिकाणी कान्होर मेसाईचे जे मंदिर आहे, पूर्वीचा इतिहास आहे भरपूर आणि या ठिकाणी भरपूर ग्रामस्थ आहेत। या गावची वेगळी काय ओळख आहे आणि त्याचबरोबर या गावामधून आपला असणारा विशेष कार्यक्रम जो म्हणजे मी खासदार बोलतोय या माध्यमातून आपल्याला या गावचा असणारा एकंदरीत इतिहास, या गावच्या प्रतिक्रिया, त्याचबरोबर या गावामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळीत जे गावचा गाडा आजही आपल्या पद्धतीने हाकण्याचं काम करतात, त्यांची असणारी प्रतिक्रिया सुद्धा फार महत्त्वाची आहे। प्रथमतः आपण तर या गावाचा असणारा वेगळा इतिहास काय आहे हे समजून घेणार। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? सुभानराव अमनराव ननवरे। काय नक्की ह्या गावाचा पूर्वीचा इतिहास काय आहे आणि कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये हे गाव येतं? हे गाव शिरूर तालुक्यातले, शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यातलं गाव आणि शिरूर तालुका। आणि या गावचा इतिहास म्हणजे या गावात जी देवी आहे मेसाई देवी, तर ह्या मेसाई देवीमुळे हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आणि या देवीला नाशिक, मुंबई, मनमाड म्हणजे सर्व राज्यातले जे लोक आहेत ते या देवीला पौर्णिमेला, चैत्री पौर्णिमेला दरवर्षी येत असतात। आणि इथं चैत्री पौर्णिमेला इथं देवीचा उत्सव भरत असतो। तो उत्सव जवळजवळ एक महिनाभर चालतो। असा पूर्वी चालत होता, आता तो ह्या 4 व्हीलर गाड्या झाल्यामुळं तरी तो 8-10 दिवस पूर्ण फुल चालतो। किती वर्षांपूर्वीचं गाव आहे हे? साधारणपणे शिवाजी महाराजांच्या काळातलं जे इतिहास आहे त्या काळातलं गाव आहे। मला एक सांगा की गाव पूर्वीचं आहे, गावातल्या अशा काही समस्या ज्या सुटल्या गेल्या नाहीत अजून? गावा पूर्वीपासूनचं आहे, परंतु गावातलं पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीला जे पाणी आहे याच्या समस्या अद्यापर्यंत सुटलेल्या नाहीत। स्वातंत्र्यापासून तर आज ताग आहेत। शेतीचं पाणी, पाटाचं दोन्ही बाजूनी पाट गेलेत आणि गावामध्ये राहिलेले शेतीचं पाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज तागायत सुटलेला नाही। तुम्हाला काय वाटतं की गावाबद्दल कोणत्या समस्या महत्त्वाच्या त्या दिल्लीमध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत किंवा राज्य सरकारने मांडल्या गेल्या पाहिजेत? या 2च समस्या महत्त्वाच्या आहेत। या 2 समस्या जर सुटल्या तर गावाचा पूर्ण विकास होऊ शकतो। आतापर्यंत पाठपुरावा केला होता का अधिकाऱ्यांकडे किंवा राजकीय नेत्यांकडे? आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे आणि प्रत्येक इलेक्शनला, खासदारकीच्या इलेक्शनला आणि आमदारकीच्या इलेक्शनला पुढारी येतात, भाषण करतात, आश्वासन देतात आणि नुसतं आश्वासन देतात। आमचं सरकार खाली आणि वर आलं, मागच्या इलेक्शनला आश्वासन दिलं होतं खाली आमचं सरकार आणि वर आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे पाटाचं पाणी आणू। परंतु 5 वर्ष इलेक्शनचा पिरियड संपला, पुढाऱ्यांनी ढोकून पाहिलं नाही। आता परत इलेक्शन आलेलं आहे, आता परत तीच आश्वासन आम्हाला ऐकायला मिळणार आहेत। आत्ताचे खासदार कोण आहेत? आत्ताचे खासदार शिवसेनेचे आढळराव आहेत। इकडे येतात? मग गेल्या वर्षी 5 वर्षातून गेल्या वर्षी आले होते, त्याच्यावर परत अजूनपर्यंत आले नाही। त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याबद्दल आता काय वाटायचे? काम चांगलं केलं तर आम्ही चांगलेच मानणार। त्यांच्या विरुद्ध कोणते उमेदवार माहिती आहे आता? त्यांचे अमोल कोल्हे। त्यांच्याबद्दल काय वाटतं मग? अमोल कोल्हेंच्याबद्दल आता काय वाटायचं? नवीनच आहे, पाहिलंच नाही अजून, नवीन आहे, मालिकेत पाहतोय। आता त्यांचं कार्य आता काय अनुभवायचं आम्ही पण। मग मला एक सांगा की तुम्ही समाधानी आहात का? समाधानी मग आता समाधान कसं मानायचं? आता पाहिलं आम्ही स्वतः ज्यावेळेला मालिकेत पाहतोय, त्यांना मालिकेत पाहतोय, ज्यावेळेला ते आमच्यापर्यंत येतील, आमची कुठेतरी काही कामं करतील, त्यावेळेला आम्ही समाधान मानणार। तुम्ही नाराज आहात? नाराज पण नाही आणि समाधानी पण नाही। जनरली राजकारण बाजूला ठेवूयात, राजकारणाचा भागच राजकारणाचा आहे, पण तुम्हाला कळतं तुम्ही एक सरकारी अधिकारी होता, प्रशासकीय क्षेत्रात काम केले, शिक्षण घेतलं होतं, तरुणांसाठी कोणते प्रश्न दिल्लीत मांडले गेले पाहिजेत? काय वाटतं? नोकऱ्या जे देतो म्हटले ते मिळाल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट पाणी, हा गावाचा मोठा बिकट प्रश्न आहे। सध्या जे सरपंच आहेत करतात प्रयत्न, त्यांना आश्वासनं मिळतात, गाव पातळीवर काम चालू आहे, पण सध्या पाण्याची फार ताणतणाव आहे। आणि माझ्या मते नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला गरजेचं आहे। पाणी पाजणं लोकांना गरजेचं आहे सध्या तरी, बाकी मुलांचे प्रश्न नंतरचा विषय आहे। तुम्ही एक सामान्य नागरिक आहात, तुम्ही मतदान करणार आहात, तुम्ही एक शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही एक सरकारी अधिकारी राहिलात, मग लोकसभेची पूर्वीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक, आत्ताच्या निवडणुकीत कसे पाहता? अजून तर काही आम्ही म्हणजे उमेदवार पाहिलेलेच नाहीत।
आणि त्यांचा प्रचार काय होते त्याच्यावरच, किती आश्वासन ठोकतात त्याच्यावर मतदान करणार आम्ही, अशी लोकांची आजकालची भूमिका आहे. काय वाटतं, आश्वासन सरकारी जे राजकीय नेते असतात ते पूर्ण करतात? खासदार लेवलला काय नसतं, हे इलेक्शन खासदार लेवलचं आहे. हे आमदार लेवलचं इलेक्शन असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. खासदार लेवल फक्त ते देशाकरता आहे आणि चांगला उमेदवार लोकांनी निवडून देणे. आता आपल्यासारखंच काय, इथे जे विद्यमान आमदार आहेत ते कोण आहेत आणि त्यांच्या कार्यावर समाधानी आहात का? शिवाजी आढळराव गेले 15 वर्षापासून आहे, कामगिरी त्यांची चांगलीच आहे. इथे आमदार कोण आहेत ते आमदार वळसे पाटील आहे, वळसे पाटील पण चांगले आमदार आहे आमचे, ते 15 वर्षापासून आमदार आहेत. आमचे 40 गाव त्यांना जोडलेले आहेत आणि वळसे पाटील चांगले आमदार आहेत आमचे. बाबा नमस्कार, काय नाव? सर्जेराव नामदेव दळवी. काय लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला काय वाटते, लोकसभेला आम्हाला सगळं चांगलं वाटते, काहीच वाईट वाटत नाही. फक्त एकच आमचं दुःखित मन एकच आहे की आम्ही पाण्यापासून पार उंचीत आहे. कुठलाही आमदार आला, कुठलाही कामदार आला, काही ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला पिण्याचे पाणी देऊ, शेतीचे पाणी देऊ काय. पण अजून काय आमच्या जसं आम्ही एवढं लहानाचं मोठं झालो आत्तापर्यंत कोणी बी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आता इथून पुढं काय, आता त्यांचे काय येतं आहे का नाही येतं आहे का, आमचं नशीब तिथपर्यंत शेवटपर्यंत तसंच आहे, हे तर काय सांगता येणार आहे आम्हाला. शिवसेनेकडून शिवाजी आढळराव पाटील आहेत, राष्ट्रवादीकडून आघाडी सरकारकडून डॉक्टर अमोल कोल्हे, ह्या दोन उमेदवारांकडे तुम्ही कसे पाहता? आम्ही काहीच बघ ना, आम्ही दोघाकडे सारखेच पाहतो. तर मतदान तर करणार ना? मतदान करणार ज्या वेळेला ज्याचा विचार होईल, ज्या वेळेला मतदानाला इथं येतील, ज्या वेळेला जे काय सगळ्यांची भूमिका मांडल त्यावेळेला त्यासारखं होईल. जो निवडून येईल तो आमचा खासदार. आम्ही तरी आता तुम्हाला काय सांगणार आहे, इथं ऐकून घ्या. आमच्या स्वतःच्या मतावर, एकट्या मतावर कोणी येईल का? समजा आढळराव असो, कोणी समजा दुसरा कोणी कोल्हे असो किंवा कोणी असो, आलं की तुमच्या लक्षामध्ये, ह्याला ते सगळी जनतेचा प्रश्न येतो का आमचा वैयक्तिक एकट्याचा येतो? तुम्हाला काय वाटतं की अजून तर पाण्याचा प्रश्न झालाच आहे, बरोबर आहे, पण शेतकरी आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी शेतीसाठी काय कोणती योजना झाली पाहिजे? आम्हाला दुसरी योजना काहीच नाही, फक्त आम्हाला पाणी हवा, बाकी काही नाही हवा. आता मध्यंतरी म्हटले होते की 6,000 रुपये. तुमचा पैसा नको, तुमचं काही नको. ज्या वेळेला जो आमचं पाण्याचं काम जो सोडविल, ही आमची अशी कच्ची बच्ची लेकरं बाळा आज उन्हात आणत कामं करतात. कुठं आज दुष्काळ पडलाय, कुणी MIDCवर जाते, कुणी कुठं लांब लांब पळत आहेत, कुणी मोटरसायकलीवर पळते, रात म्हणत नाही दिवस म्हणत नाहीत. गुरांच्या चाऱ्याचा पार खैनामा माजलेला आहे. काय वगैरे होती का इथे? काही अजून काही झालेलं नाही, काही झालेलं नाही. शासनाने आतापर्यंत तिकडे घोषणाबाजी केली, छावण्या खोडू, दुष्काळात छावण्या काढू, पाणी पाणी देऊ, छावण्या. या शासनाने इथं छावण्या खोलल्या नाहीत आणि जनावरांचा चाऱ्याचाही प्रश्न सोडला नाही. आणि ही गावं दुष्काळातली आहेत. इथं दूधधंदा आहे, दूधधंद्यातली जनावरं आहेत इथं, परंतु इथं टँकरने पाणी येते. ते सुद्धा वेळेवर नाही. 6-6 दिवसांनी कोण पुरवतं टँकर? टँकर शासनाचेच आहेत, जिल्हा परिषदचे, परंतु ते सुद्धा 6-6 दिवसातून टँकर येतो. दूधधंद्याचे जे लोक आहेत त्या दूधधंद्यातल्या गायवांना 6 दिवसातून पाणी कसं पाजायचं? म्हणजे शासनाने एवढं नुसती घोषणाबाजी करणारं शासन आहे, प्रत्यक्षात कार्यवाही काहीच करत नाहीत. 6,000 जी घोषणा केली किंवा प्रत्येक खात्याला 6,000, ते 6,000 जमा झालेले नाहीत. फक्त दुष्काळ निधी जो आहे तो दुष्काळ निधी हे एकरी हेक्टरी काहीतरी 6,000 का काय होता, तर माझ्या खात्यावर फक्त 5,000 जमा झालेले आहेत. 5,400 जमा झालेले आहेत. 5,000 मध्ये घर चालतं? 5,000 आठवड्याला त्या जनावरांचं खाद्यच पुरवत होत नाही. विकतचं खाद्य आणायचे, 3,000 रुपये टनाने ऊस आणायचा, त्याची वाहतूक, ते गाड्यांची मजुरी. आणि इथं येऊन पाहिलं तर शासनाने परत ते 3-5% अनुदान कपात केले. 2 महिने झाले अनुदान कपात केलं, ते अनुदान सुद्धा अजूनपर्यंत मिळालं नाही. देऊ म्हणूनच ते आश्वासन आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय, जनावर सांभाळायची कशी? जनावरांसाठी विकत पाणी आणावं लागतं टँकर घेऊन, एका टँकरला 1,000 रुपये द्यावं लागतं. जर शेतीमध्ये जर इन्कम नाही आहे, शेती काही होत नाही, मग 1,000 रुपये टँकरला द्यायचे, हे सगळे आर्थिक सहाय्य कसं चालवलं जातं घरात? आर्थिक सहाय्य सगळं कर्जबाजारीपणाने शेतकरी करतोय. कर्ज काढून शेतकरी जनावर जोपासतोय. लोकसभेची निवडणूक येते, ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहताय? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब परिस्थिती अशी आहे, गेली 15 वर्ष समजा जरी उमेदवार कोणी असला तर तो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या मूळ समस्या आहेत, एक तर तरुण लोकांचा प्रश्न असा आहे की कामं नसल्यामुळं ते नको ते उद्योगाला प्रवृत्त होतात. नंबर 2, पाण्याची अजिबात व्यवस्थापन नाही आमच्या मतदारसंघामध्ये. म्हणजे वरिष्ठ लेवलवर जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते काही होत नाहीत.
मुलांच्या ज्या मुलांना नोकऱ्या नसल्यामुळं ना बेकारमध्ये फिरतात पोरं. ही बेकारीची समस्या कोणत्याही म्हणजे खासदाराने किंवा कोणी सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं नाही. दुसरी गोष्ट जे कर्जमाफीचं बोलता तुम्ही, तर कर्जमाफी ही म्हणजे ही असली भीक नको आहे. काय कायमस्वरूपी काहीतरी नियोजन झालं पाहिजे. नाहीतर आमच्या गावामध्ये आता नावरा परिसर, मी काल इंदापूरला जाऊन आलो, तिकडं बऱ्यापैकी व्यवस्था आहे. परंतु आमच्या ह्या 39 गावामध्ये हा जो कवठ्याच्या वरचा भाग आहे ना, काहीच पाण्याची व्यवस्था नाही. आमच्या जमिनी इतक्या चांगल्या आहेत. साधी गोष्ट दुधाचा व्यवसाय आणि तरकारीवर आमचं गाव चालतं. दुधाच्या व्यवसायामध्ये एक गाई 50 लिटर पाणी पिते. 20 रुपये दुधाला भाव, 50 लिटर पाण्याला 1 लिटर पाण्याला जर तुम्ही 20 रुपये देताय द्या बिस्लरीच्या पाण्याला, आणि इकडं गाई 50 लिटर पाणी पिती आणि तिच्यापासून निघालेलं दूध 20 रुपयाने जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी काय नेमकं करायचं काय माहिती का सर, तुम्ही म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, इतकी शेतकऱ्यांचं बोलतो. आता समजा मी एक सेवानिवृत्त शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, पण परिस्थिती अशी आहे की नोकरदारांना मात्र तुम्ही सीजन वाईज 5 वर्षांनी 10 वर्षांनी वेतन वाढ देता. बरोबर आहे. मी रिटायर असल्यामुळं मला समजा पेन्शन मिळते. ह्या लोकांची व्यवस्था काय आहे? ग्रामीण समस्येवर कुठलाही उपाय नाही. हमी भाव तर अगदी थुकाच लावला सगळा. दुसरी गोष्ट, शेतकरी बाजूला ठेवलेला आहे आणि फक्त नोकरदारांनी व्यापारी या लोकांच्याकडेच लोकांचं लक्ष आहे. आणि ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे की जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदार आहे. सरकार एक साधी गोष्ट आहे, तुम्ही ज्या वेळेला इलेक्शनला येता, यज्ञ कुणी असतील ते फार बड्या मारतात, आम्ही हे करू आम्ही ते करू. 15 वर्षात जर माणूस काही परिवर्तन करत नसेल तर मग ही समस्या सोडवणार कोण? मतदार मत देणार, जिंदाबाद मुर्दाबाद. पोरं आहे ना, तुम्हाला सांगतो मी, म्हणजे ओपनली बोलणारा माणूस आहे, यांना माहिती आहे, सांगतो, व्यसनाच्या अधीन जाण्याचं एकमेव कारण म्हणजे बेरोजगारी आहे. आणि मग तुम्ही सीजन पुरतं 2 महिने पोरं वापरता आणि नोकरीची आश्वासनं देता MIDC जवळ. 3-4 MIDC. स्थानिक पोरांना कुठं संधीच नाही आहे. शिकलेली पोरं आहेत अशी झाडाखाली बसून एकटी म्हणजे बधीर झालेली पोरं. आईवडिलांनी म्हणायचं एवढं शिकवलं तुला काम नाही, म्हणजे तो तिकडून निराश, घरच्यांचंही बोलणं ऐकावं लागतं, हे म्हणतं. आणि परवाच मी पाहिलं की 40 मुलं अशी आहेत एकाच गावामध्ये, 40 मुलं चांगल्या क्वालिफाईड आहेत, परंतु त्यांची लग्न केवळ नोकरी नाही म्हणून ठरत नाही. मग ह्या समस्या सोडवणार कोण? तुम्ही इकडं गाड्या चालल्या की त्या चेक करता, त्याच्यामध्ये 50 लाख सापडले, याच्यात 40 लाख सापडले. हे पैसे कुठून आले? गेल्या 3 महिन्यामध्ये मी म्हणजे माझा व्यक्तिगत सर्वे, तुम्ही जसा सर्वे करता व्यक्तिगत सर्वे, बँकामध्ये 2,000च्या नोटा गायब झाल्या होत्या तुम्हाला सांगतो. फक्त 2,000च्या. मग ह्या नोटा जातात कुठं? तुम्ही जर एवढं पारदर्शक म्हणजे विचार मांडताय तर मग ह्या नोटा जातात कुठं? इकडं यांना म्हणजे साधं सोसायटी भरायला पैसे नाहीत. आज जवळजवळ 75% लोकांनी अजून सोसायटी भरली नाही. आणि 200, 300, 1000 आणि 5000 हे भिकबा द्यायचं बंद करा. कायमस्वरूपी त्यांच्या काही समस्या सोडवण्यासाठी जर मदत केली सरकारने, कोणतं येऊ द्या काय. पण हे म्हणजे अशी अवस्था असल्यानंतर पोरांनी तरी काय करायचं सांगा तुम्ही? पैसा नको आहे साहेब. आमचा हा पठारवरचा आहे ना, एक साखर कारखाना चाललेला एवढा मोठा सुपिरियर एरिया आहे, पण आम्हाला पाणीच नाही आहे. पाणीच नाही आहे. आत्ता तुम्ही सगळे विहीर बागायचे तरी सुद्धा लोक व्यवस्थित राहतात, पण पोरं शिकलेली आहेत त्यामुळे शेती करायला आता माणसं नाहीत. बरोबर आहे. आणि मग शेती करायला माणसं नाही म्हणल्यानंतर घरामध्ये कोण एक म्हातारा असतं आणि एक म्हातारी असती, त्यांना जनावरं सोडणं सुद्धा मुश्किल झालेले आहे. पोरं निराश झालेली आहे, त्यामुळे ती सुद्धा घरातून बाहेर पडतात आणि कुठे फिरतात. ह्या तरुणांची काय नोकरीवर अजिबात त्यांचं लक्ष नाही. तरुणांना तुम्ही कालच्या पेपरला बातमी आहे की जवळजवळ 50% 60% युवा मतदार आता येत्या 10 वर्षात होणार आहे. बरोबर आहे. बरं, युवा मतदार होणार आहे हे जर तुम्हाला कळतं तर त्यांना काय दिलं पाहिजे हे का कळत नाही? कोट्यावधी रुपयांच्या तुमच्या उमेदवारी फॉर्म भरताना तुमच्या रकमा आत्ता सत्तेत असलेल्या कधी असणार त्यांच्यामध्ये त्यांच्या जरी म्हणजे बँकांची 1000 रुपये 10 लाख 15 लाख 20 लाख काय होती, कोट्यानी रकमा कशा काय वाढतात? मग हे तुम्ही सत्तेत असणारेच बोलताय.
सत्तेत असणारेच बोलताय की यांना आपण कर्जमुक्त करून अमुक मुक्त. अरे पैसा पैसा सगळा पैसा सगळा यांच्या ताब्यात आहे. शेतकरी भिकार गेले, यांना बनवायचं, सत्तेत यायचं आणि परत 5-5 वर्ष काय काय यावं तुम्हाला सांगतो. इथं मतदारसंघात म्हणजे फिरकत सुद्धा नाही. 15 वर्ष जर तुम्हाला सत्ता आहे हा, तर ह्या समस्या सुटल्या पाहिजेत. नोकरी तुला काय वाटतं, तू एक तरुण आहे, तू मतदान करणार आहे लोकसभेमध्ये, तू वेगळ्या पद्धतीत पाहतोय, काय तुझ्या मनात काय संकल्पना आहे लोकसभेबद्दल? आमचं हे गाव खेडेगाव आहे, कान्होर मेसाई. ह्या गावात कसलाच काहीच फायदा नाही, काहीच नाही. फक्त आम्हाला पाण्याचा भाग नाही आहे. आम्हाला बाजूला सगळ्या गावांना पाणी आहे, आमच्या गावात पाणी प्यायला सुद्धा नाही. आमच्या गवळ्याला दूध घालायला जर गावात यायचं म्हणलं तरी पहिलं 40 रुपये बघायला लागतात का अर्धा लिटर पेट्रोल टाकायचं कसं. ही परंपरा आमच्या गावात पहिल्यापासून चालू आहे अजूनपर्यंत. आम्हाला आमचे किती पिढ्या गेल्या आमच्या घरच्यांच्या, पण मला अजून माहीत नाही की एवढं बिकट परिस्थिती कानूरमध्ये आमच्या गावामध्ये आहे. पाणी नाही, फक्त केवळ पाणी. पाणी जर गावात आलं तर एकदम व्यवस्थित भाग आमचा हिरवागार दिसेल. आता तुम्ही जा कुठे जा, हिरवं कुठंच दिसणार नाही तुम्हाला. नाराज आहे का खुश आहे तू? नाराज सगळे आमचे मतदान नाराज. मतदान मला असं वाटतं का करावंच नाही, कोणालाच मतदान करावं नाही, डायरेक्ट नोटाला मतदान करावं असं वाटतं. फक्त केवळ हे जे उभे राहिले आहेत ना, हे फक्त इलेक्शन आलं ना त्यापुरतंच गावात येतात का 4-10 गाड्या आल्या का बसतात, मिटिंग घेतात, सगळं काय करतात. बाकी ते विषय झाला का परत गावात कोणी येत सुद्धा नाही. खरं तर नोटाचा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण की मागच्या वर्षी नोटाचं मतदान साधारणतः 11,900 होतं. 900च्या घरामध्ये तब्बल म्हणजे सरासरी 12,000 लोक अशी होती की जी लोक 12,000 ना शिवसेनेचा नको आहे आम्हाला, ना राष्ट्रवादीचा नको आहे, कोणताच नको आहे. तर ह्या गावामधून सुद्धा ते सूर उमटायला सुरुवात झाली आहे. नेमक्या लोकांच्या अजून काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेत. दादा, काय नाव तुमचं? राजाराम गणपत दळवी. काय वाटतं लोकसभेबद्दल? येणारच आहे का. आता मग 15 वर्षे लोक खासदार झाले, पण ते जर फक्त इलेक्शन पुरते परत येतच नाही, त्याच्यामुळे लोक ठरवणार काय करायचे ते. तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये ही जी लोकसभा होणार आहे त्या लोकसभेमध्ये महत्त्वाचे विषय कोणते चर्चेला जाणार? लोकसभेत आता जी निवडणूक आहे हां, ते निवडणूक लोकसभेची आहे, मग लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोणते प्रश्न किंवा कोणते विषय चर्चेले जातील जास्त? आता आमच्या गावाचा प्रश्न आहे ना, आम्हाला हे आश्वासनं नको. 6,000 नको, 3,000 नको, 2,000 नको, आणि कर्जमाफी सुद्धा नको. ज्याप्रमाणे पुरंदर जाणार शिरसाई उपसा योजना आहेत तशी योजना आमच्या 4-10 गावांकरता एखादी शासनाने करावा आणि आमचे प्रश्न सोडा. आमचे शेतकरी पोरं आहेत ना, कामं नसुद्धा शेती करतील, पण पाणी पाहिजे. इथं प्यायला पाणी. आज परिस्थिती अशी आहे की 3 टँकर गावात चालू आहेत, पण गावाची लोकसंख्या 5,000. किती आहे? 5,000. एका वस्तीमध्ये 1 टँकर होतो. 1 टँकर लिटरचा टँकर असतो? एक टँकर 22,000चा, एक 12,000चा आहे, दुसरा एक 10,000चा आहे. तब्बल किती लिटर पाणी येतं इथं? आता पाणी दिवसात ते नाही सांगताय. 2-2 ट्रिप पाणी 70,000 लिटर पाणी आता आमच्या गावात येते, तरी ते काहीच पुरत नाही. पाणी गुरांना पाणी कसं पाजणार, लोकांना प्यायला पाणी कसं वापरणार. स्वच्छता अभियान आम्ही राबवलेलं आहे गावात, आणि अख्खा आमचा शेतकरी वर्ग जो आहे ना, अख्खा सगळ्याच्या सगळ्या गावात काहीच काम नाही. त्यांना कोणाला विचारत काय काम आहे तुम्हाला, काहीच काम नाही. असेच बोंबलं हिंडतात, बसतात, घरी जाऊन झोपातात, खात्यात पितात, काहीच काम नाही. आम्हाला फक्त केवळ पाणी नसल्यामुळं हा भाग आमचा असं दुष्काळ पडलेला. जर विमानतळ आपल्याकडे झालं असतं तर काय झालं असतं? 1 नंबर काम झालं असतं. निदा व्यापार तरी वाढला असता, 4-2 लोक कामाला गेली असती. विमानतळावर तिथं तुमच्या इकडली शेती विमानतळात जाणार होती? आमच्या इकडे नव्हती जाणार, पण आम्हाला त्याचं जरा गाड्या बिड्या गेल्या असत्या, कुणी धंदे टाकले असते, कुणी काय केलं असतं. विमानतळासाठी तुमची प्रतिक्रिया यस हा किंवा ना? विमानतळ होणं गरजेचं होतं. विमानतळ जर झाला असता तर ते विमानतळामुळं आमची शेजारच्या गावांना 10-5 गावांना त्यांचा तो रोजगार मिळाला असता, आणि तो रोजगार पण विमानतळ तिकडे घालवल्यामुळं आज इथं बेकारीत निघली. इथं जे काही एसी आलेले तिथं कंपन्यासुद्धा येत नाहीत विमानतळ गेल्यामुळं. विकास थांबलेला आहे. तो विमानतळ तिकडे गेल्यामुळे स्थानिक पातळीवर कामच भेटत नाही. स्थानिक लोकांना काम मिळालं पाहिजे. विमानतळ झालं असताना तर वेगवेगळे उद्योग सुरू झाले असते. काही लोकांनी जमिनी सुद्धा घेतल्या होत्या इथं, परंतु जमिनी बरं तुमच्या डोंगरापर्यंत पाबळच्या हद्दीमध्ये खरेदी रोडच्या कडेच्या बाहेरच्या लोकांनी. आणि त्याचा परिणाम असा झाला की विमानतळ बाजूला गेल्यामुळं परिस्थिती अशी झाली की रोजगाराची थोडीशी आशा होती ती संपली, आणि काही लोकांनी गुंतवणूक करून ठेवली बाहेरचे, तेही गेले कामातून. म्हणजे आणि जवळच्या MIDC परिसरामधल्या MIDC स्थानिक मुलांना घेत नाही. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्याच्यात UP बिहार ह्याच भागातली लोक जास्त आहेत. पार अगदी याच्यामधली राजस्थान, UP बिहार. शिक्रापूरला मी राहिला आहे. शिक्रापूर एरियामध्ये तुम्हाला सांगतो 50% लोकसंख्या आहे बाहेरच्या लोकांची आहे.
आणि ते त्या ठिकाणी खोल्या घेऊन घरं घेऊन बांधून इज्जतमध्ये लग्न करतात. गॅस सिलेंडर देणारे सुद्धा राजस्थानी आहेत. हां, गॅस सिलेंडरच्या टाक्या टाकणार सुद्धा. मग इथली पोरं करू शकत नाही का? त्यांना ते काम द्या, पण ते देत नाही. ठराविक एजंट लोक आपल्याच एरियातली माणसं मागवतात आणि त्यांना काम देतात. रांजणगाव MIDC झालं काय, सणसवाडी MIDC झालं काय, भरपूर म्हणजे नोकरीची संधी आहे, परंतु स्थानिक लोकांचं पर्सेंटेज फार कमी आहे. महाराष्ट्र बदलतोय का? महाराष्ट्र बदलतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा प्रगती, आता आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. पोरं इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, सगळं काय आहे, परंतु बोटावर म्हणजे इतक्या लोकांना नोकऱ्या मिळाल्यामुळं शिक्षणात बदल झाला, बरोबर, औद्योगिक क्षेत्रात बदल झाला, परंतु लोकांच्या बाकीच्या म्हणजे रोजगार नसल्यामुळे त्यांच्या जीवनात काहीच बदल होत नाही. मुलांनी काही एक प्रश्न असा की खासदारांनी यामध्ये काय काय केलं पाहिजे? खासदारांनी या ठिकाणी जिथं MIDC आहेत, बरोबर आहे की नाही, त्या ठिकाणी त्या गावच्या क्वालिफाईड लोकांना, अगदी विंडो घेऊ नका, तिथं तंत्रज्ञानामध्ये अचूकता महत्त्वाचीच आहे. चांगल्या जे क्वालिफाईड उमेदवार असतील, शिकलेले असतील, त्यांना काम देण्यासाठी प्रयत्न खासदार असो किंवा अजून कोणी असो त्यांनी या राजकीय लोकांनी केला पाहिजे. आणि या गोष्टीकडे त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. आज 15 वर्ष होऊ द्या, नाही तर 100 वर्ष होऊ द्या, गावच्या विकासासाठी मुलांचं राहणीमान, आर्थिक व्यवस्था सुधारली पाहिजे. नाही तर कर्ज फेडण्यातच त्यांचं, घरच्या लोकांनी सोसायट्या काढण्यासाठी पोरांचे जर 50 आणि 100 काय रुपये मिळतील त्याच्यातून ते करायचं म्हणल्यानंतर त्या पोराच्या हातात सुद्धा पैसा राहत नाही. हां, वन फिरतायत पोरं. मुलांची काय परिस्थिती आहे? सगळ्यांची परिस्थिती ह्या गावामध्ये अशी घडलेली आहे की समजा जरी आता आमची मुलं आहेत, मग एवढी शिकलेली आहेत, फार सगळं झालेले, पण पैशापासून फार उंचीत आहे म्हणजे आमची सगळ्यांची मुलं. लक्षात आलं का? त्यांना जर कुठं जायचं जर म्हणलं तर त्यांना 40 रुपये पेट्रोलला टाकायला पैसे नाही त्यांच्याकडे. त्यांनी घरामध्ये घरी यायचं, आईवडिलांकडनं असले तर देणार ना, जर असले तर देतील आणि नसले तर काय देणार? मग ते पोरी एकीक, बाप एकीक, त्यांची घरातली माणसं एकीक. काय ह्याच्यामुळे याच्यामध्ये वाद सुरू होतात घरामध्ये. हे असे वाद सुरू झाल्यामुळं मग घराचा नाश होतो आणि व्यक्ती वळण वेगळं लागतं मुलांना. जर समजा हे सगळं सुविधा जर त्याच्या घरामध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतशीर असल्या पोटापुरत्या, लई नकोत, फक्त पोरांची व्यवस्था अशी, कामं लागलं बा पोराला, महिन्याला पगार मिळाला, ते पगार घरात आला, खर्चायला झाला, काय म्हणजे चिडचिड होत नाही ना घरामध्ये. घरामध्ये चिडचिड होत नाही. वादाचं कारण आहे हे, छोट्या छोट्या कारणामुळे घरामध्ये वाद होतात आणि घरं फुटतात. बरोबर, पोरांना वेगळी वळणं लागतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, पोरं वन हिंडत येते. मग हे असं कुणी येतं कुणी जातं, कसं मग पोरांना त्याला काय कळतंय, पोरांना काय समजतंय त्याच्यामध्ये? आपल्या घरची परिस्थिती काय, अमकं काय, तमकं काय. हां, हो, हा, हे गाडा मालक इकडे बघा, अहो सोन्यासारखं जीव लावलं ते बैलांना. काय बैलांना, मुलाला जीव कमी लावतात, एवढं बैलांना जीव लावतात, एवढाले गोळे पिठाचे त्यांना चारतात. आज 5 वर्ष झाले. याला जबाबदार कोण आहे गाडा बंद? याला जबाबदार कोणच, याला जबाबदार वर सरकारच. याला जबाबदार कोण? तुम्ही आम्ही बंद केलं काही? मला कळते याला जबाबदार कोण आहे? सरकारच आहे. सरकारचे बाकी सगळं होते, हे का होत नाही? गाडा क्षेत्र का चालू होत नाही बाबा? यांच्यावर फक्त राजकारण चाललेलं आहे यांचं. गाड्याची बैल आहेत आता आहे, चला माझ्या घरी बघायला. किती रुपयांची आहे ती बैल जवळजवळ 10 लाखाच्या पुढची. चांगलं आनंद मिळतो लोकांना, यात्रा भरते. आता यात्रा भरल आमची, इथं गार्डन असल्यामुळं माणूस येत नाही, पाहुण्याकडे जात नाही, कुणी येत नाही माणसाकडं. यात्रा परिणाम होतो ना लोकांच्या. पार सुविरिकी सुद्धा या गाड्यामुळे ठप्प झाल्यात. ज्या समजा गाड्या बैलांच्या ओळखी पाळखी आल्यामुळे सुविरिकी होतात, याच्यावर सुद्धा परिणाम झालाय. गाडा बंदी जी आहे ती उठण्यासंदर्भात तुम्ही कोणाकडे अधिकारी किंवा राजकीय सगळ्या खासदारांकडे यांच्याकडे सगळ्याकडे गेलेलो आम्ही. फार आंदोलन केलेली आहे. कुणी काय करत नाही, फक्त तेवढ्या पुरतं हे करतात, नंतर कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. फक्त पार तिथपर्यंत बैल नेले आम्ही, तरी कुणी आमचा विचार केलेला नाही. तुम्ही खुश आहात का नाराज आहात? नाराज आहे आम्ही. आता परिवर्तन पाहू आता काय होईल ते पुढं, यांची आणि काय होतं या पाहू. काय वाटतं तुम्हाला परिवर्तन? आता सगळी जनता आहे, सगळ्यांचा विचार होणारच आहे, ते परिवर्तन करणारच आहे. कोणी काही म्हणलं तर ते त्याच्या प्रत्येकाचं स्वतंत्र आहे. तुम्हाला काय वाटतं सर परिवर्तन? परिवर्तन व्हायला पाहिजे. दादा तुम्हाला काय वाटतं परिवर्तन? परिवर्तन अटळ आहे. का बरं? कारण की सारखा तोच उमेदवार आणि या गावातील जे दुष्काळी पट्ट्यामध्ये गावं येतात, या ठिकाणी पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये भेडसावतोय. शिवाजी आढराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे? या ठिकाणी तसं जर सर्वसामान्य युवक वर्गाने जर विचार केला, सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी जर विचार केला, तर डॉक्टर अमोल कोल्हे हा जनतेच्या दृष्टीने एकमेव पर्याय या ठिकाणी
पक्षाने दिलेलं आहे. तुम्हाला वाटतं परिवर्तन? सर हे सरकार हुकुमशाही सरकार आहे. जर विरोधात बोललं तर गुन्हे दाखल होतात. त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. परिवर्तनाबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे. दादा नमस्कार. दादा काय वाटतं तुम्हाला? पण साहेब या गावचा गाडा तुम्ही ओढताय, एकंदरीत सगळं गावचं वातावरण तुम्हाला अनुभव आहे, या लोकशाहीबद्दल आणि लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला? लोकशाहीबद्दल आणि लोकसभेबद्दल बोलायचं जर म्हटलं तर आत्तापर्यंत जे पक्ष आले, जे उमेदवार आले, त्यांना भरघोस असं मतदान करून लोकांनी लोकसभेवर पाठवलं, आमदारकीला पाठवलं. परंतु एकाचंही लक्ष ह्या ग्रामीण भागावर नाही आहे. सर्व ग्रामीण भाग हा आता दुष्काळाने पूर्ण गोरफटलेला आहे. पाणी प्यायला नाही. शेतकऱ्यांचे जे 6 माही 4 माही पिकं होतात दुष्काळी भागात, त्यांचं कधीही कुठल्याही बाबतीत कुठलंही उत्पन्न त्यांना झालेलं नाही. आणि कांदे आज 5 वर्ष झाली कांद्याचा 1 रुपया पण घडलेला नाही. सगळे कांदे व खरीदून सडलेले कांदे फेकून देण्यात आले ठेवून सुद्धा. त्याच्यामुळं या सरकारने फक्त तुमच्या शेतकऱ्यावर आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आणि पाण्याची समस्या एक मोठी आहे. पाण्याची समस्या सरपंच या नात्याने पाठपुरावा भरपूर केला, परंतु वरचे लोक खासदार आमदार याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तेवढ्या पुरते येतात, आपले आश्वासनं देतात, निघून जातात. गावचा विचार काय यावर्षी? गावचा विचार सगळ्यांच्या ठरवतो पद्धतीने होईल. नक्की हो. खुश आहात का नाराज आहात? सध्या आम्ही खुशच आहोत, कारण आम्हाला प्यायलाच पाणी नाही. कोणी लक्षच देत नाही इकडे. दैव आहे फार मोठं या ठिकाणी. दादा काय तुमचं काय मत आहे लोकसभेबद्दल? इथं काय खासदार एका पक्षाचा आहे आणि आमदार एका पक्षाचा आहे, त्यामुळे आमच्या गावाचा विचारच होत नाही. आम्ही विमेवर प्रत्येक वर्षी आम्ही विमेवर, आम्हाला विम्याचे पैसे नाही मिळत, बाकी ठिकाणी मिळतात. विम्याचे पैसे नाही, तुम्ही कोणाकडे या ठिकाणी तक्रार वगैरे केली? काहीच नाही. आम्ही ऑनलाईन भरलेलं आहे, त्यामुळे ऑनलाईन भरतो आम्ही. आमच्या ते पावती आहे, पुरावा आहे तसा. काहीच नाही आमच्याकडे विमाच नाही आलेला. म्हणजे दुष्काळ असून विमा नाही भेटला. आणि आम्हाला पाबळ मंडळ पडतं, म्हणजे विम्याला आलेच नाही आमच्या पाबळ मंडळाचे पैसे. आताचे जे खासदार आहेत विद्यमान, किती वेळा गावात आलेत? मला वाटतं 15 वर्षात 3 बारे आले होते. हा 15 वर्षात. खुश का तुम्ही? वर्षाला एकदा. तुम्ही खुश का? काय खुश? आता खुशच म्हणायचं. निवडणूक लागली की यायचं खासदार, आणि त्याच्यामध्ये निवडून गेले का परत येत नाहीत. वर्षातून एकदा नाही, आता 50 चक्र होतील आता. पण मुळात यांची फक्त आश्वासनच ऐकायला येत आम्ही. यांच्याकडे काही नाही, दुसरं द्यायला काही नाही. निवडणुकीचा प्रचार करायला गावात येतील त्यावेळेस काय बोलाल त्यांना? आश्वासन भरपूर देतात. त्यांना काय बोलणार? नागरिक आहात म्हणून काय बोलणार? आम्ही त्यांना काही बोलणार नाही. आम्ही त्यांची फक्त आश्वासनच ऐकून घेणार आहोत. आम्ही त्यांना काही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आम्ही त्यांची आश्वासनं ऐकून घेणार. मत आमच्या हातात आहे. काय करायचे ते हा म्हणणारच आम्ही सगळ्याला, पण शेवटी जे आम्हाला करायचे आम्ही तेच करणार आहे. मतदार आता हुशार झालाय आणि मतदार सुद्धा आता राजकारण करू लागलाय. म्हणून राजकीय मग नाही म्हणता येणार. अपेक्षांची पूर्तता नाही झाली की माणूस आपल्या भावना व्यक्त करतो. दुखावला गेलाय मतदार, दुखावलेला आहे. दुखावलाय मग बदला. तो वेळ येईल ना, परिवर्तन होणार ना. बदला घेणार. हो, काय बोलतात त्याच्यावर समजेल ना आता. बरोबर आहे की नाही? आता ते तुम्ही ज्या वेळेला एखाद्याला आश्वासन देता आणि त्या आश्वासनाची जर तुम्ही पूर्तता नाही केली तर ती व्यक्ती तुमच्यावर नाराज होणारच ना. मग त्याला काय करायचं ठरविल. नाराज झालेला माणूस त्याला काय करायचं ते तो ठरविल ना. त्याला कुठं दुःख काय अडचणी आल्या आणि त्या निवारण करण्यासाठी या मंडळींनी काय प्रयत्न केले, पण ते नाही झालं म्हणून काय करायचं तो मतदार ठरविल. या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी दिसत आहेत. या गावामध्ये हा गावचा गाडा ओढत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळीत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. काही गाडा मालक होते, गाडा मालकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. कान्होर मेसाई गावचा विद्यमान सरपंच सन्माननीय दादासाहेब खर्डे या ठिकाणी आमच्या गावच्या बऱ्याचशा मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला वाटतं माझं वय आत्ता 42 वर्ष आहे. माझ्या आधीच्या आजोबा पंजोबांनी अनेक वर्ष अनेक लोकांना मतदान केलं आहे. ज्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या, राजकारण जर सोडलं तर खऱ्या अर्थानं या भागामध्ये याच्या आधी 15 वर्षापर्यंत शिवाजी आढळराव या ठिकाणी खासदार 10 वर्ष झाले या ठिकाणी या भागाचे खासदार आहेत. परंतु याच्या आधी जे खासदार होऊन गेले, मग त्यामध्ये या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील, बापूसाहेब थिटे असतील,
हेही यांनी या भागाला या ठिकाणी खासदार या लोकांनी मतदान केलेलं आहे. या भागाचं खासदारपद ज्यावेळेस शिवाजीराव आढळरावांकडे गेलं तेव्हापासून या भागाला खासदार कसा असतो, कोण असतो, लोकांच्यात बसून उठून बोलायला, चालायला किंवा समोरच्या ठिकाणी चर्चा करायला मिळते. जरी माणसांची प्रतिक्रिया या ठिकाणी तीव्र असल्या तर खऱ्या अर्थानं या गावाला पाणी नाही आणि फक्त राजकारणच या भागात चालू असतं, कारण लोकांना कामच नाही काही. खऱ्या अर्थानं पिण्याचं पाणी या भागाला मिळावं हा आमचाही उद्देश आहे. परंतु ह्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना या भागामध्ये कुणीही उमेदवार जरी या ठिकाणी मतदान मागायला आला तर लोकांची खरी अडचण पाणी आहे. मग निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आश्वासनं दिशाभूल केले जातात, हे आम्हालाही मान्य आहे. कारण आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये गावामध्ये समाजसेवा करत असताना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करत असतो. कोणाच तरी आसऱ्याला गेल्याशिवाय आपल्यालाही कामं करता येत नाही. या गावामध्ये काम करत असताना गेल्या 5-10 वर्षामध्ये जरी भरीव स्वरूपाचा खासदार निधी या भागामध्ये जरी नसला आला, या भागाचे आमदार असतील, खासदार असतील, यांनी या भागावर पाण्यासाठी विशेष करून लक्ष द्यावं. आणि उद्याच्या लोकसभेला सामोरं जात असताना आम्हाला कोण उमेदवार समोर असेल नसेल या गावाला त्याची काही गरज नाही. परंतु जो आमच्या भविष्यात कामाला उतरेल किंवा जो माणूस सर्वांना रोज भेटणार आहे, जो माणूस आमच्या अडीअडचणी जाणणार आहे. या गावामध्ये 10 वर्षापूर्वी बैलगाडा शर्यत भरल्या असताना मुस्लिम समाजाचे आमचे या ठिकाणी हसनबाई तांबोळी यांना बैलगाड्याच्या खाली चिरडलं गेल्यानंतर स्वतःच्या खिशातून 25,000 रुपयाची देणगी देणारा खासदार. यानंतर न्हावी समाजाचा एक गरीब कार्यकर्ता त्याला ऑपरेशनसाठी 40,000 रुपये खिशातून देणारा खासदार. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिक्षणासाठी आमचा अण्णासाहेब गैनीनाथ पोळ हा विद्यार्थी आज तो MBA झाला आहे, परंतु शिक्षण काळामध्ये 11,000ची खिशातून मदत करणारा असा खासदार जर भविष्याला लोकांना भेटला, याच्यापेक्षा चांगलं काम करणारे खासदार असतील आम्हाला मान्य आहे. परंतु चांगले कामं करणाऱ्या लोकांना या गावाची साथ राहील असं मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी जो माणूस लोकांच्या अडीअडचणीत धावून येईल, जो माणूस लोकांच्यासाठी उभा राहील, विकास कामं किती केली याआधी या ठिकाणी सर्व मंडळींनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. परंतु या ठिकाणी कामं करण्यापेक्षा लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी आहे आणि उद्याच्या काळामध्ये पाण्याची अडचण जो सोडवेल त्याच्या पाठीमागे आमचं गाव नक्की उभं राहील असं मला वाटतं. डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळेल राष्ट्र आघाडी सरकारकडून आणि शिवाजीदादा आढळराव पाटील हे या युतीकडून आहेत. अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे सुशिक्षित व्यक्ती आहे, एक उत्कृष्ट सिने अभिनेते आहेत आणि या ठिकाणी त्यांना उमेदवार देणं त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं त्यांनी त्यांच्यातली जी गुणवत्ता पाहिली असेल त्याप्रमाणे त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि युतीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या भागाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या बाबतीत युतीला भरोसा आहे, त्यांच्यामुळे त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि जनतेचा कौल हा नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीमागे असतो. त्यामुळे जनता जनार्दन काय ठरवेल हे जनतेच्या हातात आहे. जनतेच्या एका मतावर या भागाचा खासदार, आमदार किंवा या भागातील सर्व पदाधिकारी निवडून येतात. परंतु लोकांच्या अडीअडचणीला उभे राहणारे कार्यकर्ते आम्हाला गरजेचे आहेत. या ठिकाणी फक्त चांगले गोड भाषणं केली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विचारलं तर आमच्या अडचणी सुटणार नाही. आम्हाला खरी गरज आहे या ठिकाणी कामांची. 4 रस्ते कमी झाले तरी चालतील, पण माणसं जगली पाहिजेत. म्हणून खऱ्या अर्थानं या भागाला पाणी खऱ्या अर्थानं गरज आहे. अनेक वर्ष या भागाला पाठीमागच्या नेत्यांनी फसवलेलं आहे पाण्याच्या बाबतीत. कामं किती होऊ द्या, परंतु जर माणसं जगली तर त्या रस्त्याने जातील. 4 कामं कमी, परंतु या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने या भागाला पाण्याच्यासाठी जो मदत करील त्या उमेदवाराच्या मागे आमचं गाव उभं राहील. खुश आहात सरपंच या नात्यानं खुश आहात का नाराज आहात? कोणावर खुश पाहिजे? सरकार असेल, खासदार असतील, आमदार असतील. नाही, या आमचे दोन्ही लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, अतिशय कर्तव्यदक्ष नेते आहेत. आमदार जरी विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे असले आणि खासदार जरी शिवसेना भाजप युतीचे असले तरी दोन्ही नेत्यांना हा भाग मानतो आणि त्यामुळं ह्या दोन्ही नेत्यांना त्यांच्या ठिकाणी आम्ही योग्य जागा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परिवर्तनाबद्दल काय वाटतं तुम्हाला? परिवर्तन हा एक माणूस घडू शकत नाही, एक गाव घडू शकत नाही. परिवर्तन समाज घडवणार आहे, ते समाजाच्या हातात आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वसामान्य जनता जो निर्णय घेईल त्या ठिकाणी परिवर्तनाची लाट फिरेल. धन्यवाद. या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे, यांना पण समाज जिकडे जाईल तिकडे जावं लागणार आहे असं आता सरपंच साहेबांनी सांगितलं आहे. अजून अनेक गावांमध्ये जाणार आहोत. त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीची लोकसभेबद्दल
किंवा आपल्या असणारे विद्यमान खासदार असतील किंवा नवीन भविष्यामध्ये येणारे जे खासदार असेल त्यांच्याबद्दल नेमकी प्रतिक्रिया काय आणि ती प्रतिक्रिया असताना त्यांच्या समस्या काय, त्या सोडवल्या गेलेल्या आहेत, काही खुश आहेत, काही नाराज आहेत, ह्या वेगवेगळ्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. आज कान्होर मेसाई या गावामध्ये या असणाऱ्या मेसाई देवीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपला असणारा आजचा शिवनेरी प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अजून अनेक गावांमध्ये जाणार आहोत. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त शिवनेरी प्राईम आणि शिवनेरी प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय. धन्यवाद. शिवनेरी प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.